उदाहरण, एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे? या सर्व संख्यांचा लसावी आपण कोष्टक पद्धतीने काढू. या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो, म्हणून नवीन संख्या झाल्या 4, 5, 6, 7. आता यातील कमीत कमी 2 संख्यांना 2 ने भाग जातो आणि ज्यांना भाग जात नाही त्या दोनही संख्या तशाच खाली घेतल्या. म्हणून आता आपल्या संख्या झाल्या आहेत 2, 5, 3, 7. आता या सर्व संख्यांना समान असणारा केवळ 1 हा एकच विभाजक आहे. म्हणून आता उभ्या स्तंभातील व आडव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार करून त्यांचा लसावी मिळवू. म्हणून लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 बरोबर 840. आता आलेल्या लसावीमध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळवू. म्हणून लसावी अधिक बाकी बरोबर ती संख्या, म्हणजेच 840 अधिक 3 बरोबर 843. म्हणून 8, 10, 12, 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते अशी लहानात लहान संख्या आहे 843. उदाहरण, 16, 20, 80 या संख्यांचा लसावी काढा. मुलांनो, हे गणितही आपण कोष्टक पद्धतीने सोडवूयात. पहा, 16, 20, 80 या तीनही संख्यांना भाग जाणारा समान विभाजक 4 आहे, म्हणून आपण यांना 4 ने भाग देऊ. हा भाग दिल्यानंतर मिळणाऱ्या संख्या 4, 5, 20 अशा आल्या. आता यातील 2च संख्या आहेत ज्यांना 4 ने किंवा 5 ने भाग जातो, म्हणून आपण त्यांना पुन्हा 4 ने भाग देऊ आणि भाग न जाणारे 5 तसेच खाली घेऊ. आता मिळणाऱ्या संख्या आहेत 1, 5, 5. आता या तिघांमध्ये 5 या विभाजकाने 5 व 5 या संख्यांना भाग देऊ. आता मिळालेल्या संख्या आहेत 1, 1, 1, म्हणून पुढे आपला भागाकार होणार नाही. तर आता आपण उभ्या कोष्टकातील व आडव्या कोष्टकातील संख्यांचा गुणाकार करू. पण पहा, इथे आडव्या कोष्टकातील सर्व संख्या या एकच आहेत, त्यामुळे इथे आपण केवळ उभ्या कोष्टकातील संख्यांचा गुणाकार करून लसावी काढू. म्हणून लसावी बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर 80. मुलांनो, या उदाहरणातील गंमत पहा की 80 ही दिलेल्या संख्यांपैकीच एक संख्या आहे आणि उरलेल्या दोन्ही संख्या म्हणजे 16 व 20 या तिच्या विभाजक आहेत. दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येच्या इतर संख्या विभाजक असतात. त्यावेळी ती मोठी संख्या दिलेल्या संख्यांचा लसावी असते.